यंदा जिल्ह्यात 106 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर पिके खरडून गेली। सरकारने मुदतही जाहीर केली। दिवाळीपूर्वी देऊ असे आश्वासन दिले, मात्र दिवाळी आली, मदत अद्यापही आलेली नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज शासन धोरणाचा निषेध करून काळी दिवाळी साजरी करण्यात आली। अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात हाहाकार माजला। जवळपास 4 लाख हेक्टरवर अतिवृष्टीने शेती आणि शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। राज्य शासनाकडून मदतीच्या नावावर मोठे पॅकेज घोषित झाले। दिवाळीपूर्व ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, पण दुर्दैवाने हे आश्वासन वांजुटे ठरलं आणि अतिवृष्टीने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला हताश आणि हतबल शेतकऱ्याची दिवाळी ही काळी दिवाळी झाली। शेतकऱ्यांच्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना, मात्र असंवेदनशील शासन शेतकऱ्यांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे। मागील 9 महिन्यात 274 दिवसात 299 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्यात। सर्व शेतकऱ्यांनी शासन विरोधी घोषणा देऊन परिसर दरारून टाकले। काळ्या पट्ट्या बांधून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांच्या नावाने दाखवून शेतकऱ्यांनी महायुती शासनाचा निषेध करण्यात आला। राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करून 7/12 कोरा करावा व जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन धोरणानुसार निकषावर बोट न ठेवता तात्काळ वर्ग करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। हे आंदोलन शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या नेतृत्वात झाले। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिवाळी सणामध्ये शेतकऱ्यांना जो अतिवृष्टीची मदत घोषणा झाली होती शासनातर्फे, ती अत्यंत कमी अल्प असल्यामुळे येणारी दिवाळी शेतकऱ्याची काळी दिवाळी म्हणून आम्ही वाकद इजारा इथे सर्व शेतकरी मिळून करत आहोत। आणि शासनाने जो निवडणुकीपूर्वी जे घोषणा केली होती की कर्जमाफी होणारच, ही कर्जमाफी निवडणूक आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं ही शेतकऱ्यातर्फे शासनाला विनंती करतो। आज महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे आम्ही शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी काळी दिवाळी साजरी करून राज्य शासनाचा आम्ही इथे धिक्कार निषेध करून काळी दिवाळी साजरी करतोय। मरता येत नाही म्हणून शेतकऱ्यांना जगावं लागतं अशी दाहक आणि विदारक परिस्थिती सध्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। 274 दिवसामध्ये 295 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि काल एका नितीन चव्हाण नावाच्या युवक शेतकऱ्याची आत्महत्या झाली। या आत्महत्येनं अवघं यवतमाळ जिल्हा हळहळलेला आहे। महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या आत्महत्या या सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करत नसेल का असा प्रश्न एक शेतकरी म्हणून आम्हाला पडतो। आज दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजला होता। होत्याचं नव्हतं झालं, होतं नव्हतं ते मातीत घातलं आणि आज शेतकऱ्यांना मातीत जाण्याची वेळ या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे। राज्य शासनाने दिल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आकडेवारीमध्ये बनवाबनवी न करता थेट जाहीर झालेली जे धोरणं आहेत अतिवृष्टीच्या संबंधाने, त्या पद्धतीने त्यांनी अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना तात्काळ करावं। त्यासह CCIचे खरेदी केंद्र आणि नाफेडची खरेदी केंद्र देखील त्यांनी तात्काळ चालू करावे अशी मागणी आम्ही शेतकरीकडून या समस्त शेतकरी बांधवांकडून करतो। आणि ज्या होत असलेल्या ज्या आत्महत्या आहेत, या आत्महत्या नसून प्रत्यक्ष शासन व्यवस्थेकडून केल्या गेलेल्या हत्या आहेत, याच्यासाठी या राज्य शासनावर 302चा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशी मागणी देखील मी या निमित्ताने राज्य शासनाकडे करतो।